प्रतिक्रिया दिली होती त्या आजी आता लोकशाहीवरती आलेल्या आहेत. आपण थेट आजीशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात. आजी, या ठिकाणी लोकशाहीवरती काही वेळापूर्वी तुम्ही प्रतिक्रिया दिला होता की नराधमाला फाशीची शिक्षा दिलीच पाहिजे. त्याला आहे ना, तसा तिचा आत्मा तळमळून गेला तसा त्याचा बी आत्मा तळमळून जाऊन द्या. त्याला मारलाच पाहिजे आणि कायद्याने हे केलं पाहिजे. सरकारने मदत करून त्याला मारलाच पाहिजे, ठेवला नाही पाहिजे. का तर त्याने अतिविचार केला, वाईट विचार केला. लहान मुलगी हो, तिचा आत्मा आमची बी नातरुण पुतळण्यासारखीच नाही ती. आम्हाला असं नाही करायला पाहिजे त्यांनी. म्हणून त्याला मारा, त्याला फाशी शिक्षा द्या, व्हायलाच पाहिजे. आजी, तुम्ही काही वेळापूर्वी जी मागणी केला होता त्याला फाशी झाली पाहिजे, ही फाशी आता न्यायाधीशानं दिलेली आहे. तुम्हाला काय वाटतं, आता न्यायाधीशानं तुमची मागणी मान्य सुद्धा केली असं समजा? चांगली गोष्ट आहे ना. आम्ही वारकरी आहे, मी पायवारी करते आणि महिन्याला बी वारी करते आणि पायवारी बी करते. म्हणून वारकऱ्यांचं बी थोडं मान्य करा. वारकऱ्याची हाक न्यायालयानं ऐकली नाही? मग हा सांग, तुम्ही जे न्यायालयाकडे हाक दिलेले होतात ती हाक ऐकली का? काय ऐकलीच पाहिजे, केलीच पाहिजे. ऐकलंच पाहिजे नाही सरकारने आणि केलंच पाहिजे. परत दुसरं विचार झाला नाही पाहिजे. अहो, ही आताची कला लय बेकार निघाली. अहो, आज त्या लहान लेकरावर अजून दुसऱ्यावर काय होऊ शकतं. पण दरबार असं करीन त्याला शिक्षा दिलीच पाहिजे नि पुरी. त्याला सोडायचंच नाही, अशी फाशी मिळलीच पाहिजे याला, असं आमचं म्हणणं आहे. 3.5 वर्षाची जी चिमुरडी होती तिला न्याय मिळालेला आहे. तुम्ही सुद्धा भावना व्यक्त केलेला होता. तुमचं नाव सांगा, कुठून आला होता तुम्ही? मी पाषाण सुतारवाडी. नाव काय आहे तुमचं? अलका लागवी या पाषाण भागात राहणाऱ्या आजीबाई आहेत. सुतारवाडी अलकाबाई नाथ, आडनाव नाथ आहे आमचं. वारी करता तुम्ही? मी वारी करते, पाय वारी करते आणि महिन्याची बी वारी करते, 12 महिने असं आहे आमचं. म्हणून आम्हाला न्याय योग पाहिजेच. मिळालं ना, आता न्याय तर मिळालेलाच आहे. मिळालं. ठीक आहे, आपण खाली बसून